नमस्कार. अबीर गुलाल या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शुभ्रा खूपच खुश असते. ती मेकअप करत गुणगुणत असते. अचानक तिचं लक्ष विशूच्या फोटोकडे जातं. तो ती फोटो उलटा ठेवत म्हणते की तुझ्यासाठी नाही सजायचं आहे मला, आणि परत अगस्त्यसोबत असल्याचं इमॅजिन करत डान्स करायला लागते. तेव्हा तिथे श्री येते. श्री तिला बघून विचारते की एवढं नटून थटून काय गं, विशू भाऊ आणि तुझं, आणि परत म्हणते की पण विशू भाऊ तरी बाहेर हॉलमध्ये आहेत ना, का एकटीच गाणं म्हणायला लागलेस, बघ सांभाळून, असं वाहवत गेलीस ना की चुकीच्या पत्त्यावर जातं. शुभ्रा म्हणते की चुकीच्या पत्त्यावर जायची सवय तुझी आहे, माझी नाही आहे. असं म्हणत ती खाली बेडवर बसते आणि म्हणते की तू काय मला इथे जाब विचारायला आली आहेस का, की ती गल्लीतली फिलॉसॉफी शिकवायला आली आहेस? अगस्त्याने मला उखाणा सांगितला म्हणून राग आलाय का तुला, का भांडायला आली आहेस माझ्याशी? श्री म्हणते की झालं का, तिरक्या डोक्याचे तिरके प्रश्न विचारून झाले असतील तर मी बोलू का? आणि ती म्हणते की थँक्यू. शुभ्रा उठून उभा राहत म्हणते की काय म्हणालीस, परत म्हण. श्री म्हणते की कान साफ करून घ्यायला लागतात, ऐकूच येत नाही आहे तुला, आणि सांगते की थँक्यू म्हणाले मी, म्हणजे खूपच अनपेक्षित वागलीस ना तू. नाही म्हणजे मला असं वाटलं निंबाळकर यांची सून झाली आहेस म्हटल्यावर घरात पण येऊन वेगवेगळी कटकारस्थानं करशील, पण तसं काही केलंच नाहीस तू. आईला आणि मुलाला असं म्हणून ती थांबते आणि म्हणते की सॉरी, माझ्या नवऱ्याला आणि त्याच्या आईला तू एकत्र आणलंस, एकदम बेस्ट काम केलंस तू, थँक्यू. शुभ्राला तिचा खूप राग येत असतो आणि ती रागातच म्हणते की माय प्लेजर. आणि श्रीकडे बघून म्हणते की आता काय झाले, मी बोर, अजून काही आहे का? नाही ना, मग जा ना. श्री तिथून जायला लागते, पण तिला काहीतरी आठवतं आणि ती थांबते आणि म्हणते की अजून एक सांगायचं राहिलं, तू आजपर्यंत लोकांशी वाईट वागत आलीस, पण नशिबाने चांगली साथ दिली आहे तुला. असं म्हणून ती शुभ्राने उलटा ठेवलेला विशूचा फोटो हातात घेते आणि तो व्यवस्थित सरळ ठेवते आणि म्हणते की विशू भाऊंसारखा चांगला नवरा तुला मिळाला आहे, त्याची किंमत ठेव, नाही तर असं व्हायचं, तेलही गेलं, तूपही गेलं आणि हाती राहिलं धुपाटणं. जप त्यांना. आणि मी तुला आधीच सांगितलं आहे की माझ्या वाकड्यात जाऊ नकोस, कारण गल्लीतली फिलॉसॉफी कायम वर्क होत असते, लक्षात ठेव. असं म्हणून ती तिथून निघून जाते. शुभ्राला तिचा खूप राग आलेला असतो. ती स्वतःशीच म्हणते की 12च्या भावात मी नाही, तू जाणार आहे श्री. अगस्त्यच्या आयुष्यातून, या शहरातून आणि या जगातून सुद्धा तुला काढून टाकते की नाही बघ. ज्या अगस्त्य निंबाळकरच्या नावाचं मंगळसूत्र माझ्यासमोर नाचवत असतेस ना, त्याचं एक एक मणी हळूहळू असा विखरून टाकेल ना की तुझा अख्खा जन्म तुला पुरणार नाही गोळा करायला. आणि दुर्दैवाने जर परत आलीसच तर तोपर्यंत अगस्त्य माझा असेल आणि मी असेल शुभ्रा अगस्त्य निंबाळकर. निंबाळकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची एकुलती एक मालकीन. आणि आता ही माझी पहिली चाल, सो जस्ट वेट अँड वॉच. नंतर आपण पाहतो की अगस्त्य कोणासोबत तरी कॉलवरती बोलत असतो. तेव्हा तिथे शुभ्रा येते. अगस्त्य कॉलवरती बोलून फोन ठेवून टाकतो आणि शुभ्राकडे बघून म्हणतो की शुभ्रा तू कधी आलीस? शुभ्रा हळूहळू फुटफुटत म्हणते की नेहमीप्रमाणे लेट नोटीस केलंस मला. अगस्त्य विचारतो की म्हणजे? शुभ्रा सांगते की नाही म्हणजे तू फोनवरती बोलत होता तेव्हाच मी आले. अगस्त्य म्हणतो की बरं झालं तू आलीस, मला एक गोष्ट सांगायची होती तुला. शुभ्रा विचारते की काय? अगस्त्य म्हणतो खरं तर मला थँक्यू म्हणायचं होतं तुला. शुभ्रा विचारते कशासाठी अगस्त्य? अगस्त्य म्हणतो की सगळ्यात मोठं काम केलं आहेस तू म्हणून, म्हणजे माझा आणि आईचा जो अबोला होता तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे मिटला आहे, त्यासाठी खरंच थँक्यू. शुभ्रा म्हणते की मग एवढ्या मोठ्या गोष्टीसाठी फक्त थँक्यू कसं चालेल? अगस्त्य हसत म्हणतो की म्हणजे अजून काय हवं आहे का तुला, सांग ना काय हवं आहे? शुभ्रा म्हणते की नाही आता काही नको मला, पण वेळ येईल तेव्हा मी मागून घेईल, पण तेव्हा नाही म्हणायचं नाही हां. अगस्त्य म्हणतो की बरं, तुझे हे उपकार माझ्यावर उधार राहतील. तितक्यात अगस्त्याला परत कोणाचा तरी कॉल येतो आणि तो बाजूला जातो. मग शुभ्रा पण आतमध्ये निघून येते. तेव्हा तिथे सुलक्षणाताई येतात आणि शुभ्राला आवाज देतात आणि शुभ्राजवळ येऊन म्हणतात की अगं कुठे होतीस तू, आम्ही घरभर शोधलं तुला, कुठेच दिसली नाहीस तू. शुभ्रा सांगते की काय नाही आईसाहेब, शतपावली करत होते, तुमचं काही काम होतं का? सुलक्षणाताई हसत म्हणतात की काही काम असल्यावरच भेटायचं असतं का? आम्हाला माहिती आहे कदाचित तू नाही म्हणशील, पण तुझं कौतुक करणं आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आणि सुलक्षणा निंबाळकर स्वतःच्या कर्तव्यात कधीच कसूर करत नाहीत. अर्थात गेल्या काही दिवसांमध्ये आमच्याकडून खूप चुकीचे निर्णय घेतले गेले आहेत, पण त्याचं प्रायश्चित्त म्हणून आम्ही आमच्या विशूचं लग्न तुझ्याशी केलं आणि आमची चूक तू सुधारण्याचा प्रयत्नही केलास. तुला आठवते का शुभ्रा, आम्ही तुला म्हणालो होतो की तुझ्यामध्ये आम्हाला आमचं तरुण पण दिसतं. आम्ही अगदी अशाच होतो तुझ्यासारख्या, जिद्दी, संकटांना सामोरे जाणाऱ्या, दुसऱ्या लोकांचा विचार करणाऱ्या, आणि आज
तूही अगदी तेच केलंस आणि तुझं कौतुक म्हणून आम्ही तुझ्यासाठी एक छोटीशी भेट आणली आहे, असं म्हणून त्या शुभ्राला साडी देतात. शुभ्रा ती साडी बघून म्हणते की आहे, छान आहे. सुलक्षणाताई शुभ्राला नेकलेससुद्धा देतात. शुभ्रा तो नेकलेस बघून खूप खुश होते आणि म्हणते की हा नेकलेस तर सेम टू सेम आहे. आणि परत ती थांबते आणि विचार करते आणि तो नेकलेस परत देत म्हणते की पण तरीसुद्धा आईसाहेब, मी हा नेकलेस नाही घेऊ शकत. सुलक्षणाताई म्हणतात की अगं, आम्ही तुला म्हणालो होतो ना, आम्ही सेम आणू तुझ्यासाठी, मग घे आता. शुभ्रा म्हणते की ठीक आहे आईसाहेब, तुम्ही दिलेली ही भेट मी मनापासून स्वीकार करते. मी तुमचा शब्द कधीच खाली पडू देणार नाही. सुलक्षणाताई म्हणतात की माहिती आहे आम्हाला, म्हणूनच तर तू आमची लाडकी आहेस. आणि सांगतात की उद्या आमच्या काही मैत्रिणी येणार आहेत, त्यांना भेटायचं आहे तुला. उद्या सकाळी छान तयार हो आणि लक्षात असू दे, या मैत्रिणी आमच्यासाठी खास आहेत. आणि गुड नाईट असं म्हणून त्या तिथून निघून जातात. शुभ्रा मनातच म्हणते की सुलक्षणा, तुझ्या खास पाहुण्यांची खास खातिरदारी होईल, डोंट वरी, असं म्हणून ती हसायला लागते आणि म्हणते की श्री श्री श्री, तू फक्त एक संधी म्हणालीस, पण बघ देव स्वतःहून हजारो संधी उपलब्ध करून देतोय मला. त्या संधीचं सोनं नाही, सोन्याची खाण बनवेन मी. मला ओरबाडायचं तर सोडच, पण तुझी गल्लीतली फिलॉसॉफीसुद्धा विसरून जाशील तू. आता तुला कळेल की शुभ्राची फिलॉसॉफी काय असते ती. श्री, तुझी वेळ सुरू होते आता. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की श्री अगस्त्यसाठी चहा घेऊन येते आणि त्याला आवाज द्यायला लागते. अगस्त्य बाथरूममधून आंघोळ करून टॉवेलवर बाहेर येतो. श्री त्याला बघून पटकन दुसरीकडे तोंड करून डोळे बंद करून घेते आणि अगस्त्यला म्हणते की खुळा आहेस का रे तू. अगस्त्य म्हणतो की खुळा, काय झालं. श्री म्हणते की अरे, असं बाथरूममधून कोणी डायरेक्ट बाहेर येतं का. अगस्त्य म्हणतो की असं म्हणजे. आणि तो श्री समोर जाऊन म्हणते की असं म्हणजे कसं सांग. म्हणजे हे असं इस्त्रीचे कपडे घालून, ब्लेझर घालून, शूज वगैरे घालून कोणी बाथरूममधून येतं का बाहेर. श्री परत म्हणते की नाही तसं नाही, पण म्हणजे तुला कळायला हवं ना, जरा बघायला हवं बाहेर कोणी आहे की नाही, अंदाज घ्यावा जरा. अगस्त्य म्हणतो की अरे हा श्री, लक्षातच आलं नाही माझ्या, दरवाजा काचेचा आहे ना, बाहेरचं दिसतं मला, आधी मी बघावं आणि मग बाहेर यावं. श्री म्हणते की बरं, ते काही पण असू दे, पटकन चहा घे आणि आवरून घे. अगस्त्य चहा प्यायला लागतो. श्री म्हणते की नाही थांब, तू आधी आवर आणि मग चहा घे. अगस्त्य म्हणतो की श्री, काय चाललंय तुझं, तू शुभ्राला सांगत होतीस ना की रूममध्ये यायच्या आधी नॉक करायचं, मग आता आपलं काय झालं. श्री रागाने म्हणते की दुसऱ्यांच्या खोलीत जाताना, ही आपली खोली आहे ना. अगस्त्य म्हणतो की लॉजिक तर बरोबर आहे. श्री म्हणते की चूक तुझी आहे, तू लॉक करायला हवा होता दरवाजा, मला कसं कळणार. आणि परत म्हणते की बरं, ते काही असू दे, तू चहा पिऊन घे आणि मग परत कपडे बदल. अगस्त्य श्रीच्या हातातून चहा घेतो. श्री म्हणते की मला माहीत होतं तू पहिल्यापासून असाच आहे, म्हणून त्या गल्लीतल्या पोरी सारखं तुला खिडकीतून बघायला यायच्या. अगस्त्य चहा प्यायला लागतो. श्री त्याला विचारते झालं का, एवढा वेळ लागतो का कपडे घालायला. अगस्त्य म्हणतो की हो झालं. श्री मग झालं का म्हणून पाठीमागे वळून बघते आणि परत अगस्त्याला बघून मोठ्याने ओरडते आणि त्याला कपडे देत म्हणते की घाल पटकन. मग अगस्त्य तयार होतो आणि म्हणतो की झालं. श्री त्याला म्हणते की माझा अजूनही तुझ्यावर विश्वास नाही, एवढा वेळ लागतो का तयार व्हायला. एवढा वेळ तर पोरींना साडी घालायला पण लागत नाही, 5 पंक्ती उठल्या असता. आणि परत म्हणते की पंक्तीवरून आठवलं, काल ती कशाची भाजी होती. मग अगस्त्य श्रीच्या तोंडावरती हात ठेवतो. श्री आश्चर्याने अगस्त्याला विचारतो की आता काय आगाऊपणा आहे हा. मग अगस्त्य म्हणतो की आगाऊपणा नाही आहे, पण तुझी ही बडबड करते ना, हे ऐकून खूप कंटाळा आला आहे मला, म्हणून हा आगाऊपणा करावा लागला मला. मग श्री अगस्त्याला म्हणते की जा तू इथून, उगाच मला त्रास देऊ नकोस, मला डोकं खाऊ नकोस माझं. अगस्त्य श्रीला म्हणतो की तुझं डोकं नाही खायचं आहे, तुला त्रास नाही द्यायचा आहे, तर मग कोणाला द्यायचा, माझी लाडाची हक्काची बाय, असं म्हणून अगस्त्य थांबतो. श्री हसत अगस्त्याकडे बघायला लागते आणि त्याला विचारते की काय म्हणालास तू. अगस्त्य श्रीकडे बघत असतो. श्री अगस्त्याला म्हणते की अरे आत्ता म्हणालास ना तू लाडाची हक्काची बाय. मग अगस्त्य म्हणतो बाय, मला उशीर होतोय कामाला जायला असं म्हणालो. मग श्री म्हणते की नाही तू आत्ता जे म्हणालास ना ते खरं सांग. अगस्त्याला काही समजत नाही की काय बोलायचं. तो म्हणतो की मी असं म्हणत होतो की तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलंय, ते शोध, मी आलोच, असं म्हणून अगस्त्य तिथून निघून जातो. श्री अगस्त्याला आवाज देत असते आणि ती विचार करते की गिफ्ट आणि माझ्यासाठी. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की विशू शुभ्रासाठी कॉफी घेऊन आलेला असतो, मात्र शुभ्रा त्याच्याकडे दुर्लक्ष करते. विशूला थोडंसं वाईट वाटतं. शुभ्रा विशूशी काहीच बोलत नाही. विशू कॉफी ठेवतो आणि तिच्याकडे बघायला लागतो, मात्र शुभ्रा त्याला इग्नोर करत असते आणि सुलक्षणाताईने दिलेला तो नेकलेस शुभ्रा घालत असते.
मात्र तिला काही घालता येत नाही. मग विशू शुभ्राकडे बघतो आणि तिच्या जवळ येतो आणि तो नेकलेस घालायला तिला मदत करायला जातो. शुभ्रा रागाने विशूवरती ओरडते आणि तो नेकलेस खाली पडतो आणि तुटतो. हे बघून शुभ्राला खूप राग येतो आणि ती रागात विशूला म्हणते की काय केलंस तू हे मूर्ख. विशू म्हणतो की काय. मग शुभ्रा म्हणते की मी प्रयत्न करत होते तो नेकलेस लावायचा, आधीच तो बसत नव्हता, तू हात लावलास आणि तुटला. काही गरज होती का हे सगळं करायची, घेऊन द्यायची तर अक्कल नाही. विशू खूप शॉक झालेला असतो हे सगळं ऐकून, पण तो शुभ्राला म्हणतो की शुभ्रा सॉरी, मी हे सगळं फक्त तुला मदत करण्याच्या उद्देशानेच केलं. शुभ्रा रागाने विशूकडे बघत म्हणते की मी बोलावलं होतं का तुला मदत करायला, एकतर घेऊन द्यायची अक्कल नाही आहे, वर परत पुन्हा तोडलास हा हार, काही बोलू नकोस. आता तुला एकतर नेकलेस देता येत नाही आहे तुला, आणि वरून आईसाहेबांनी इतक्या प्रेमाने मला हा नेकलेस दिला, तोही तू तोडलास, सगळं तुझ्यामुळे झालं. मग विशू म्हणतो की शुभ्रा पण हे मी मुद्दाम केलंच नाही, ॲक्च्युली मी तुझ्यासाठी सरप्राईज म्हणून कॉफी घेऊन आलो होतो. मग शुभ्रा रागाने म्हणते की कॉफी, हे सरप्राईज आहे तुझं, कॉफी? अरे तो अगस्त्य बघ, तो श्रीला किती महागडे गिफ्ट देतो. मी तुला सांगून ठेवते, जर तुला गिफ्ट द्यायचंच असेल मला तर चांगले शूज, ब्रँडेड कपडे, असं काहीतरी दे, समजलं. विशू खाली मान घालून उभा असतो, त्याला खूप वाईट वाटत असतो. तो शुभ्राला म्हणतो की आय एम सॉरी शुभ्रा, तुला तर माहीत आहेच ना की मला जमेल तेवढं केलं. मी पूर्वी खूप पैसे उधळायचो, पण मी ज्या ट्रॉमामधून गेलो त्यानंतर मला कसलीच इच्छा होत नाही. आणि तो शुभ्राला म्हणतो की तुला कॉफी हवी आहे का. शुभ्रा रागाने म्हणते की मला नको आहे कॉफी. आणि मग विशू ती कॉफी घेतो आणि स्वतःच पिऊन टाकतो. शुभ्रा त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागते आणि मनातच म्हणते की शुभ्रा काय करतेस, याच्याशी नीट वागायचं आहे तुला. हे बघ, कसाही असला ना तरी सुलक्षणाच्या जवळचा आहे. विशू ती कॉफी पितो आणि तिथून रागाने निघून जातो. शुभ्रा इकडे विशूला आवाज द्यायला लागते की विशू, विशू थांब ना. तो निघून गेल्यानंतर म्हणते की भिकाराडा कुठला, आणि म्हणते की त्या श्रीला सगळं न मागता मिळतंय आणि मला इथे एक गोष्ट मिळवायची असेल तर जीवाचं रान करावं लागते आणि या जोकरसोबत प्रेमाचं नाटकसुद्धा करावं लागते. एकदा होऊ दे याची इस्टेट माझ्या नावावर, मग दाखवते एकेकांची लायकी. आणि ती रागाने इकडे तिकडे बघत असते. इतक्यात तिला अगस्त्याचा रुमाल दिसतो आणि तिला आठवतं की तिच्या हाताला चाकू लागलेला असतो, तेव्हा अगस्त्याने त्याच्याकडचा रुमाल शुभ्राला दिला होता. आणि ती विचार करते आणि म्हणते की नाही शुभ्रा, तुला हे असलं फालतू लाईफ नाही जगायचं आहे. त्यासाठी तुला श्री आणि अगस्त्याला वेगळं करणं खूप गरजेचं आहे, कारण ते झालं तरच तू अगस्त्याची होशील आणि हे सगळं तुझं होईल. आता यानंतर आपण इकडे पाहतो की श्री तिच्या बेडरूममध्ये बिछाण्यावरती अगस्त्याने गिफ्ट दिले असं सांगितल्यामुळे ती गिफ्ट इकडे तिकडे शोधत असते. तितक्यात दरवाजा वाजतो. श्री दरवाजा उघडते आणि अगस्त्याला समोर बघून श्री म्हणते की तू परत आलास आणि कुठे ठेवला आहे गिफ्ट, मला काही सापडत नाही. अगस्त्य म्हणतो की मला तो पेन पाहिजे होता, मला पेन देशील का, मग मी सांगतो की गिफ्ट कुठे आहे ते. मग श्री अगस्त्याला पेन आणून देते आणि म्हणते की हे घे आणि आता सांग. अगस्त्य श्रीला म्हणतो की सगळीकडे शोधलं असेल पण उशीखाली चेक कर, तिथे असेल. मग श्री उशीखाली चेक करते, मात्र तिला तिथे काहीही सापडत नाही. ती बोलते की खूपच गंडवायला लागला हा तर मला, म्हणून ती विचार करायला लागते. तितक्यात अजून एकदा दरवाजा वाजतो. श्री दरवाजा उघडते. अगस्त्य परत एकदा अगस्त्याला बघून अगस्त्य म्हणतो की उशीखाली चुकून बोललं, ते टेबल खाली असेल. टेबल खालीही काही गिफ्ट सापडत नाही. श्री खूपच चिडलेले असते. तिथे अजून एकदा दरवाजा वाजतो. श्रीला वाटतं की अगस्त्यच आहे. ती म्हणते की थांब, आता याला दाखवतेच, असं म्हणून ती ग्लासमध्ये पाणी घेते आणि दरवाजा उघडून डायरेक्ट पाणी फेकते. तर तिथे अगस्त्य नसून शुभ्रा असते. श्री शुभ्राच्या तोंडावरती जोरात पाणी फेकते. शुभ्रा रागाने श्रीकडे बघत असते. आणि आजचा भाग इथे